नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटात माजी जिल्हा प्रमुख यांनी संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्यावर केले आरोप. 4 दिवसांपूर्वी ठाकरे शिवसेनेचे संपर्क बबन थोरात मेळाव्यानिमित्त नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रमोद खेडकर, बंडू खेडकर यांनी त्यांना पदवाटपावरून जाब विचारत मारहाण केल्याचा दावा केला होता. तर ठाकरे शिवसेनेचे नांदेड शहर प्रमुख गौरव कोटगिरे यांनी बबन थोरात पद वाटपासाठी पैसे घेतात असा आरोप केला होता. त्यानंतर या दोघांचीही ठाकरे शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. आज ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे, बबन बारसे व भुजंग पाटील यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. मार्गक्रमणा करीत असलेल्या आमच्या पक्षावर एक प्रकारचं संकट आलं असं आम्हाला या ठिकाणी वाटलं. म्हणून आपल्या समोर हा खुलासा आम्ही या ठिकाणी सादर करावा म्हणून आज आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलतो. या ठिकाणी आम्ही तीनही जिल्हा प्रमुख आहोत. पाठीमागे सगळे जे उभे आहेत या ठिकाणी हे या नांदेड जिल्ह्यातले तालुका प्रमुख, शहर प्रमुख, पदाधिकारी या ठिकाणी आहेत, उपजिल्हा प्रमुख या ठिकाणी आहेत, विधानसभेचे प्रमुख या ठिकाणी आहेत. 4 दिवसाखाली नांदेड येथे नगरपालिकेच्या निवडणुकार्थ आमचा जो मेळावा ठेवला होता, त्या मेळाव्यासाठी आमचे शिवसेनेचे उपनेते माननीय बबनरावजी थोरात हे नांदेड येथे आले असता काही आमच्यातलेच गद्दार त्यांना भेटण्यासाठी आले असता त्यांना भेटण्याला नकार दिल्याच्या नंतर मनोज यादव यांच्याशी त्या गद्दारांनी अरेरावी केली. अरेरावी करून त्यांना बाहेर काढल्याच्या नंतर बाहेर येऊन मीडिया समोर खोटी बातमी देऊन की आम्ही संपर्क प्रमुखाशी झटापटी केली, हुसद घातली, अशा बातम्या जे त्यांनी आज प्रसारित केल्या होत्या. त्यामुळे आज आम्ही तिन्ही जिल्हा प्रमुख भुजंग पाटील, ज्योतिबादादा खराटे आणि माझ्या वतीने आज आम्ही सर्व पत्रकारांना बोलावून जी खरी जी परिस्थिती आहे ते आज सांगितलेली आहे. आणि त्यांनी असंही सांगितलेलं आहे की बबन थोरात यांनी पैसे घेऊन हे पदवाटप केले. असा कुठलाही विषय नाही. पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जिल्हा प्रमुखांनी प्रत्येक तालुका न्याय बैठका ठेवून आम्ही बबन थोरात यांच्याकडे दिली आणि त्याच्यानंतर अंबादास दानवे साहेबांकडे मीटिंग झाली. त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी हे डिक्लेअर केलेले असते. एकटे बबन थोरातांनी हे पद डिक्लेअर केलेले नसून हे सर्वांना विश्वासात घेऊन बोलून हे पद डिक्लेअर केलेले आहेत. त्यांनी जे अपप्रचार केलेला आहे की थोरात साहेबांनी पैसे घेऊन पद वाटले, अजिबात हे चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही सर्व तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, महानगर प्रमुख या सर्वांना या ठिकाणी पत्रकार परिषदेला बोलून आज आम्ही पत्रकार परिषद घेतली.